माझं 2023च्या आधी एकही फोटो दाखवा किंवा कोणता आंदोलन कधी आयुष्यात दगडी हातात नाही घेतला कोणत्याही बसवर मारायला की कशाला. तुमच्या बोलण्याचा तर गाव आहे म्हणून बोलतोय, बाकी ठिकाणी हा बोलण्याचा संवाद नसतो. 13 तारखेचा विषय असतो, 13 तारखेबद्दलच बोलतो आणि 4 मिनिटातच बोलून टाकत असतो. कारण मुद्द्यावर बोलणं हा माझा स्वभाव आहे, इकडे तिकडे भरकटत न जाणं. परंतु काही विषय आज ती स्पष्टपणे जरुरी राहतं की आपल्या पोरांना मिशा फुटत नाही तरी 10-15 वर्षाचे होत नाही तरी बिघडून राजकारणाचा वेळ लागलेला आहे. हे कुठंतरी काहीतरी आपण कुठंतरी मार्ग चुकतोय. मार्ग चुकत होता, मार्ग चुकताना आपणही त्याच मार्गाने भरकटत जायचं. जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्याच मार्गाने भरकटायला मी घाई नाही केली. थांबलो 6 महिने, 8 महिने, 10 महिने, वर्ष. आणि ह्या माणसाची मनोज दादा जरंगे पाटलाची मागणी योग्य होती. त्यांनी जर आर्थिक मागासमधून जर आरक्षण मागितलं असतं की मी अजिबात रस्त्यावर पण समर्थन केलं नसतं. पण मागणी ही ओबीसी मधून आरक्षणाची होती. कारण कुणबी मराठा कुणबी एकच प्रवर्ग आहे ही त्यांची मागणी होती आणि ती संविधानाच्या दृष्टीने योग्य होती. कारण आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण हे संविधानात नव्हतं. आता केंद्रानं दिलं की मेजॉरिटीनं पास केलं म्हणून झालं. ती मागणी योग्य होती म्हणून त्याच्यामध्ये आम्ही उतरून तिथून प्रवास एक होईल ते लाज लज्जा न धरता. आणि काम तर कोणाला नाहीये, काम प्रत्येकाला आहे. आज प्रत्येक जण यांचा ड्रायव्हर असेल तर साईडवर ठेवून आले का बाबा माझं तिथं साईड बंद नाही व्हायला पाहिजे, बिल्डर स्वतःच यांच्या शेती पडल्या तिथं. ग्रामपंचायतचे आज उपसरपंच आहे यांचं स्वतःचे सामाजिक कामं आहे, तिथं शेती पडलेली आहे. या सगळ्या लोकांचे काम आहे. हे सगळे कामं सोडून आपण ते सगळे करताय. पण प्रत्येक जण इतकं त्याग देऊ शकतं का असं नाही, तेवढी गरज पण नाही. पण एक दिवस जो 13 तारखेचा आहे आपल्याला प्रामाणिकपणे तिथं उतरायचं आहे. आपल्या मोटरसायकलची एकही मोटरसायकल गावात पंचक्रोशीमध्ये राहिलेली पाहिजे, ती दिसली पाहिजे क्रांती चौकामध्ये. तिथं काय खाण्यापिण्याचे असेल, पाण्याचे असेल, सर्व व्यवस्था असेल. परंतु आपण प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करायचंय. आपल्या बापासारखं जसं आपण बापाची शेती करतो प्रामाणिकपणे कसतो कणी कसतो, तर तसंच आपल्याला इथं आपला हा जो समाजाचा प्रश्न आहे हा समाज आज आपल्या गाव जवळपास 100% झालेले, 97% पण नाही, 100% कुणबी झालेला आहे. आणि मुलांची आता बऱ्याच लोकांना वाटेल की आता राजकारण हा विषय नव्हता, त्यात ग्रामपंचायत इलेक्शन लढवणं. मी माझ्या जन्मभरात हेच सांगेन पोरांना की ग्रामपंचायत पासून असू द्या, पंचायत समिती असू द्या, जर ओबीसी सर्टिफिकेट घेऊन आपल्याला ते करता त्या भानगडीत पडू नका. शिक्षण करा, व्यवसाय करा आणि पुढे जा. कारण यामध्ये आणखीन 75 वर्ष आपल्या आधीच वाया गेले, आणखीन पुढे घालायचे नाहीये. पोरांची फीस माफ व्हावा. कारण 1,45,000 कुठं आणि 15,000 कुठं फीस मोदी फार मोठी तफावत होती. आणि हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. जागामध्ये फार फरक आहे. अण्णासाहेब महामंडळाला 300 कोटी आहे, ॲडच 500 कोटीचे आहे. किती चिल्लर पैसे 300 कोटी, लोकसंख्या किती 8 कोटी लोकसंख्या आहे. 8 कोटी लोकसंख्या 300 कोटी 500 रुपये पण येत नाही. आणि सावित्रीबाई फुलेला महामंडळ जे आहे महात्मा क्रांतीज्योतीचं 8,000 कोटीचं बजेट आहे. तफावत किती आहे, लोकसंख्या किती आहे माहीतच नाही. लोकसंख्या किती आहे असा कोणताही डाटा किंवा लोकांची जनगणना 1931 नंतर झालेली नाही, त्याच्याकडे डाटाच नव्हता. त्यामुळे या सगळ्या तफावतीमुळे आपल्याला ती गरज होती. आणि सगळ्यात मोठा आनंद हे वाटला की आपल्या गावामध्ये आज 300 रुपयात 500 रुपयाच्या आत सर्टिफिकेट निघलं. काही गावामध्ये जे राज्यभरात मी ऐकतो 5-5 हजार रुपये लोक नोंद असून पण भरताय. ही तफावत जी आहे आणि लोकांचे जे अश्रू आहे ते आपल्या वाट्याने आले. आणि आपल्या इथं सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि प्रामाणिकपणे सर्वजण सहभागी झालेले. इथं अंत्ययात्राचा असू द्या, रस्ता रोको, उपोषण हे तालुक्यातले सर्वात मोठे झालेले. मला हे सांगायला म्हणजे अभिमान वाटतो, गर्व पण वाटतो की माझ्या गावच्या प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येकाने, सर्व जाती धर्माने सहभागी होऊन त्यामध्ये पूर्णपणे आपलं समर्पण दिलं होतं. मी तालुक्यातून पहिल्यांदा तिथं आयुष्यातलं पहिलं उपोषण, पहिला दिवस तिथं कन्नड शहरात केलं होतं. इथं सर्वांनी यांनी म्हणजे निभावलं की प्रत्येक गोष्ट केली आणि तालुका जागरूक झाला. तर गावामध्ये खरंच हे यांचा आभार मानावं तेवढं कमी आहे. कारण नोंदी निघल्यानंतर पण लढले तेवढे आणि 10 पटीनं लढलेले. कारण प्रत्येक जण इथलं लढवाई आहे. कारण हे आलेलं 400 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी बसलेलं पवारांचं गाव आहे आणि हे लढूनच पाणीपातून येता येता बसलेले. त्यामुळे लढणं आणखी सोडलेलं नाहीये. फक्त आता योग्य कारणासाठी लढायचं हेच ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला. कुठेही काही कोणत्याही गोष्टीसाठी लढणं हे नाही. आणि
या आंदोलनासाठी आपल्याला कोण लढतंय, कोणकोणत्या पक्षात आहे, कोणकोणत्या गटात आहे, म्हणून आपण मागं व्हायचं नाही. हे कोणाचं गटाचं, कोणाचं पक्षाचं, कोणाचं व्यक्तीचं आंदोलन नाहीये. मनोज दादा जरांगे पाटील हा एक विचार आहे आणि तो विचार अपूर्ण जिथे भर गेलेला आहे आणि आपल्याला त्या विचारासाठी लढायचंय. कोणीतरी एखादा मला आवडत नाही म्हणून तो त्या पक्षात आहे किंवा म्हणून आपण त्याच्यासाठी जर मागं होत असो, ही आपली गंभीर चूक असेल. आपण या गोष्टीकडे लक्ष न देता किंवा आपण त्या गोष्टीचा एकदम छोटा विचार करायचा नाही, आपण पुढचा विचार करायचा आहे आणि चालायचंय. त्यामुळे बाबीमध्ये मी तरी सहभागी झालो नाही वर्ष दीड वर्षामध्ये, कारण समाज पूर्ण चालवायचा असेल, पुढे चालवायचा आहे, समाजाचे प्रश्न मार्गी लावायचे तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ आपलं हे मागणी पण असं स्वच्छ असायला पाहिजे. आणि माणूस पण जो आहे ज्याचा आपण इथं शिफारस करणारा किंवा म्हणतोय तिथपर्यंत या तो पण स्वच्छ असला पाहिजे. आणि जगाच्या पाठीवरचा पहिला नेता आहे समाजाचा, जो एवढा स्वच्छ आणि जगात सर्वात जास्त लोकसंख्या त्या माणसाच्या पाठीमागे आहे. आज ते मी तर म्हणतो की एवढं तरी कोणत्याही माणसामागे किती लिडर आहे, त्या रशियाच्या असू द्या किंवा अमेरिकेच्या असू द्या, परंतु अमेरिकेची टोटल लोकसंख्या फक्त आणि फक्त 32 कोटी 2011च्या सेन्ससनुसार. आणि इथं जर 8 कोटी मराठी त्यांची मागे आहे, तिथेही 5 कोटीच्या वरती एका लिडरच्या मागे लोक नसतात आणि 5-5 हजारच्या वरती सभा होत नाही. इथं बैठकच 4 लाखाची होती. तर माणूस खूप स्वच्छ चारित्र्याचा आणि घरावर पत्रा असणारा. आणि मुख्य दुखणं हेच होतं की तो मॅनेज नाही झाला. जसं आवळे पाटलाने 10,000 रुपये 100 रुपये त्यांनी सांगितलं, एका मराठ्याला 100 रुपये दिले तर 6,000 कोटी रुपये भेटतील म्हणे बजरंगे पाटलांना. त्याच्यामुळे गरज नाही म्हटलं, फुडकून लावले. आणि या सहकार्यांचं गरज हे करेल या माणसाला म्हणजे इतके दबाव येऊन शासनाचा वेळ वापर येऊन त्यांनी धुडकावल्या. इथं 1,00,000, 2 लाखात 5 लाखात माणूस मॅनेज होऊन सुटतात, परंतु लढताय शेवटपर्यंत हे सगळे लोक. ही अभिमानाची बाब आहे. आपल्याला 13 तारखेला प्रत्येक मोटरसायकल, मी तर सगळ्यात आपले तरुण खूप जागरूक आहे, यांनी कशी मोटरसायकल रॅली संभाजीनगरला काढता येईल ते एक नियोजन करायचं आहे. बाकीच्या गाड्याचं नियोजन तर होऊनच जाईल, सगळे जागरूक आहे. आणि कालची जेवणाची व्यवस्था सुभाष पवार आमच्या भाऊ त्यांनी सुभाष रघुनाथ पवार छान केलं होतं. रात्री 12 पर्यंत त्यांनी जागून काल 100 माणसं बनवलं होतं. पण आपण